जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 20 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3. ओके, तर आज आहे 14 फेब, व्हॅलेंटाईन वीकचा व्हॅलेंटाईन डे. काय अभ्यास करा. तुमचे जे कोणी व्हॅलेंटाईन आहे ते आज तुमची व्हॅलेंटाईन उद्या अभ्यास नाही केला तर दुसऱ्या कोणाची तरी होऊन जाईल. तुम्ही म्हणाल मॅडम आज कुठेतरी गायब होतील. असा काय सीन नाही आहे, गायब बियब नाही होत, असा काय माझा सीन नाही आहे, मला काम आहेत भरपूर. चला, पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणते राज्य सरकार त्याच्या क्रीडा धोरण 2023 नुसार, हा आहे करंटचा क्वेश्चन इथे दिलेला आहे, उत्तर प्रदेश उत्तर. आणि यूपीचे पहा आता सध्याचे काय करंट अफेअर आहे, तर बनके बिहारी हे मंदिर कुठे आहे, तर बनके बिहारी हा मंदिर आहे यूपी मध्ये, वृंदावन. ठीक आहे, वृंदावनमध्ये बिहारच्या साईडला कुठे यूपी आहे असं काही लक्षात ठेवू शकतो तुम्ही. भारताची पहिली विस्डोम जंगल सफारी ट्रेन जी आहे ती कुठे स्टार्ट झालेली आहे, सफारी ट्रेन हा यूपीमध्ये. विस्डोम म्हणजे काय, जी युरोपियन स्टाईलने बनलेली जी ट्रेन आहे ती विस्डोम ट्रेन. खूप मस्त आहे ती ट्रेन, तुम्ही गुगलवर जाऊन पाहू शकता. ठीक आहे, हे दोन इम्पॉर्टंट होते. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची स्थापना केली आहे, तर दाभोलकर, नरेंद्र दाभोलकर यांनी केलेली आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे, नरेंद्र मोदीजी इतक्या हाय पोझिशनवर आहेत, ते अंधश्रद्धाशी संबंधित नाहीत किंवा अंधश्रद्धा हे मानत नाहीत, असं थोडंसं लक्षात ठेवू शकतो आपण जर डबल क्वेश्चन रिपीट झाला तर. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणत आहे, एक सेकंड, सॉरी हां, हे बाकीचे ऑप्शन मी घेतले नाहीत. अण्णा हजारे जे आहेत ते RTI ॲक्टशी संबंधित आहेत आणि भ्रष्टाचार निर्मूलनाशी संबंधित आहेत. ठीक आहे, भ्रष्टाचार निर्मूलनाशी संबंधित आहेत. गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी आपण म्हणतो, यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी. आणि यांचे एक इम्पॉर्टंट शतपत्रे आहेत, शतपत्रे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुरुषोत्तम काकोडकर हे गोवाचे स्वातंत्र्य सैनिक होते. ओके, थोडा गोवामध्ये ब्राह्मण आपल्याला पाहायला मिळते, ब्राह्मणांच्या शेवटी असं काकोडकर कर वगैरे लागलेलं असतं बेसिकली. हां, प्रत्येक ठिकाणी नाही तर असं लक्षात ठेवू शकतो, गोवा, ब्राह्मण, काकोडकर. ठीक आहे, हु इज कॉमनली रेफर्ड टू ॲज द फादर ऑफ प्लांट अॅनाटॉमी, तर प्लांट अॅनाटॉमी फादर नेहमी हा ग्रीव हे आहेत. जर ह्युमन अॅनाटॉमी विचारलं त्यांनी तर काय करणार, ह्युमन अॅनाटॉमी विचारलं तर अँड्रियस वेसॅलियस आहेत. ओके, अँड्रियस, एक सेकंड, अँड्रियस वेसॅलियस. ठीक, ह्युमन अॅनाटॉमी. आता इथे फ्रान्सिस क्रिक यांच्याबद्दल दिलेलं आहे. डबल हेलिक्स स्ट्रक्चर यांनी DNA चा काय म्हणतात फाउंड केलेला आहे, डबल हेलिक्स स्ट्रक्चर. हे रट्टा मारायचे तुम्हाला. ठीक आहे, रिचर्ड डॉकिन यांनी जनुक केंद्रीय उत्क्रांती केलेली आहे, जनुक केंद्रीय उत्क्रांती. ओके, कार्लस लिन्नेस खूप इम्पॉर्टंट नाव आहे, विचारू शकतात. फादर ऑफ टॅक्सोनॉमी, फादर ऑफ टॅक्सोनॉमी, जे वर्गीकरणाचे जनक आहेत ना ते हे आहेत. ठीक आहे, त्यांची एक इम्पॉर्टंट बुक होती, माझ्या लक्षात नाही आहे, काहीतरी नेचर असं नाव होतं त्या बुकचं. असो, नेक्स्ट काय विचारलं त्यांच्याबद्दल तर तेव्हा सांगेन मी. ठीक आहे, हा प्रश्न पहा काय म्हणत आहे, द 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002 puts the duty on a parent or guardian to provide opportunities for education to his child or what from the age of, तर 6 ते 14 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांना अपॉर्च्युनिटी मिळते एज्युकेशनची, म्हणजे फ्री एज्युकेशन. ठीक आहे, फ्री एज्युकेशन कोणत्या आर्टिकलनुसार येतं, हे आर्टिकल 21चा A पण अनुसार हे येतं की त्यांना फ्री एज्युकेशन आणि सक्तीचे एज्युकेशन मेन इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 51चा A चा K जे मूलभूत कर्तव्य आहे 11वा त्यामध्ये पण हे येतं. ठीक आहे, तर हे विचारू शकतात ते आर्टिकल. हां, ठीक आहे, अजून जे राईट टू एज्युकेशन आहे
ते केव्हा आलेला? तो आलेला 2009 मध्ये आणि अंमलबजावणी केव्हा झाली? 2010 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द नौजवान भारत सभा वॉज ॲक्टिव्ह इन विच ऑफ द फॉलोइंग प्रेझेंट डे स्टेट्स ऑफ इंडिया? तर हरियाणा आणि पंजाबमध्ये ही ॲक्टिव्ह होती. ठीक आहे. कोण होते संस्थापक? भगतसिंग होते. भगतसिंग. कुठे केली त्यांनी स्थापना? लाहोर येथे. ओके. केव्हा केली? मार्च 1926 या काळात त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणजे यामध्ये काय इम्पॉर्टंट होतं? या नौजवान या नावातच तरुण असं नाव येतं. भारतीय तरुणांना एकत्र आणून, ठीक आहे, भारतीय तरुणांना एकत्र आणून देशभक्ती आणि क्रांतीची भावना यामध्ये निर्माण करायची होती. आणि हे एक लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा. सायमन कमिशन जे लाला लजपत राय होते, त्यांनी याच्या विरुद्ध जे काही नेतृत्व केलं तेव्हा त्यांची जी डेथ झाली त्याचा बदला म्हणून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी सॉन्डर्सचा वध केला, त्याला मारून टाकला सायमन कमिशनमुळे आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ठीक आहे. तर सायमन कमिशन 1928 लक्षात ठेवा. नौजवान सभा 1926 हे 2 वर्षानंतर झाला. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. नोव्हेंबर 2022 मध्ये केंद्राने पहाडी काश्मीरींना खालीलपैकी कोणती दर्जा दिलेली आहे? तर ST ही दर्जा दिलेली आहे पहाडी काश्मीरींना. ठीक आहे. ते पीर पंजालमध्ये राहतात. पीर पंजाल हे नाव काल परवा तुम्ही ऐकलं असेल माझ्या लेक्चरमध्ये. जे जम्मू अँड काश्मीरचे आणि हिमाचलचे जे पहाडी आहेत तिथे राहणारे हे लोक. ठीक. यांची बोलीभाषा कोणती असं जर त्यांनी विचारलं नेक्स्ट टाइम तर पुंची असं लक्षात ठेवा. पुंची किंवा मीरपुरी आणि चिबरी पण. ठीक आहे. चिबरी. लिपी कोणती आहे यांची? शहामुखी लिपी आहे. शहामुखी. ठीक. आणि यांच्या जमातीला काय म्हणतात? यांच्या जमातीला योद्धा जमात असं म्हणतात. योद्धा जमात. ठीक आहे. असो. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात? तर इथे पश्चिम घाटातील मुसळधार पावसाचे क्षेत्र. आता हे आपल्याला जरा असं डीपमध्ये जायला लागेल वनांबद्दल. ठीक आहे. एक सेकंड पहा. आता एकूण किती प्रकार आहेत भारतात? वनाचे एकूण किती प्रकार आहेत? तर एकूण 5 प्रकार आहेत. तर त्यातले एक एक प्रकार आपण पाहूया. पहिला प्रकार पहा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. ओके. काय? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. इथे पाऊस किती असतो? तर इथे पाऊस असतो 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त, खूप जास्त पाऊस असतो. हे कुठे आपल्याला आढळतात? पश्चिम घाट, अंदमान निकोबार आणि ईशान्य भारत. ओके. यात उंच आणि हिरवीगार झाडे असतात. ऑल टाईम हिरवीगार झाडे असतात. ही पानझडी होत नाही यांची. ठीक आहे. इथे महत्त्वाची जी झाडे आहेत कोणती कोणती आहेत? म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वनेमध्ये कोणती महत्त्वाची झाडे आहेत? ती आहेत माहोगनी, रोजवूड आणि एक होता यार काहीतरी एबोना काहीतरी होता. एबनी और एबोना. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहेत. ही झाडे ना जगामध्ये फुफ्फुसे म्हणतात या झाडांना. पृथ्वीची फुफ्फुसे म्हणतात. का? कारण ते ऑक्सिजन, या झाडाचे ऑक्सिजन खूप हाय असते. हे ऑक्सिजन खूप हायली प्रोव्हाइड करतात. ठीक. तर हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे उष्णकटिबंधीय पानझडी वने. आत्ता झाली सदाहरित, दुसरे आहेत पानझडी. ठीक. आता स्वतःला हे लक्षात कसं ठेवायचं आहे? स्वतःला काय करायचं? नाव घेतलं की आता मी काय बोलले तुम्हाला, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. तर एक आपल्या बाजूला ना सदाहरित वने तयार करायची. इमॅजिनेशन ठेवायची तशी, पॉवर ठेवायची तशी. एकदम सदाहरित वने ठेवायची. तिथे तुम्ही थांबलेलं आहात असं लक्षात ठेवायचं की मी इथं थांबलेलं आहे. तर खूप झाडे आहेत आणि ह्या खूप झाडामध्ये पाऊस खूप जास्त येतो. म्हणजे 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे असं लक्षात ठेवू शकतात. पाऊस जास्त आहे आणि पश्चिम घाटात मी आहे. ठीक आहे. अंदमान निकोबारमध्ये मी आहे
आणि हिरवीगार उंच उंच झाडे आहेत. ही झाडे, या झाडांना पान गळती नाही असे लक्षात ठेवू शकतात ना तुम्ही. आणि माहोगनी, रोजवूड आणि एबोनीसाठीही तुम्ही काहीतरी एक ट्रिक बनवू शकतात. यम, परत आर, परत ई, है ना, मिस्टर ई असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. थोडंसं स्वतः पण काही ट्रिक बनवलं ना, मग ते लाईफ टाईम लक्षात असतं. म्हणून कधी कधी स्वतःही ट्राय करत चला. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट काय आहे पहा, उष्णकटिबंधीय पानझडी वने. आता पानझडी म्हणजे जिथे पान झडतात त्या ठिकाणी तुम्हाला आता जायचं आहे. ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट, मॉन्सून वने असं पण म्हणू शकतो. भारतात काय म्हणतात हे, या प्रकारचे खूप झाडे आपल्याला आढळतात. ठीक आहे. कुठे कुठे आहेत ही, महाराष्ट्र, बिहार आणि ओडिसा. महाराष्ट्र, बिहार आणि ओडिसा. आणि झाडांचे एक्झाम्पल्स तुम्हाला देते कोणते कोणते. टीक म्हणजे साग, साल, शीशम, शीशम आणि ए भाई जा तू, काय ए ए काहीतरी होतं असं, हे लक्षात नका ठेवू, हे इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. साल, साग आणि शीशम, एस एस एस. ठीक आहे. तिसरा प्रकार कुठला आहे, काटेरी वने आणि झुडपे. आता काट्यात तुम्हाला जायचं आहे. काटेरी वने आणि झुडपे हे कमी पावसाच्या ठिकाणी आढळतात. कमी पाऊस लागतो यांना. इथे पाऊस किती असतो, 70 सेंटीमीटरपेक्षा पण कमी असतो. जास्त काय म्हणतात, पाऊस कुठे असतो, जास्त पाऊस उष्णकटिबंधीय सदाहरित हरित ठिकाणी असतो आणि कमी पाऊस काटेरी ठिकाणी. ठीक. कुठे आहेत पाऊस, कुठे कमी, आपल्याला भरपूर वेळा ऐकण्यात मिळतं की राजस्थान इथे पाऊस कमी आढळतं. ठीक. अजून उत्तर पश्चिम भारत साईड. ओके. एक्झाम्पल कोणते कोणते आहे तिथे, बाबूळ, बाबूळ, बोर आणि खैर, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत याचे. ओके. हे झाले 3. आता चौथा पहा कोणता आहे, पर्वतीय वने. जे काही माउंटेनियस फॉरेस्ट आहेत ते पर्वतीय वने. मी एवढं लिहून देत असते, तुम्ही लिहिता का हो तुमच्या बुक्समध्ये, की मी गाढव मेहनत करत आहे. माझी मेहनत वाया नका घालवा. लिहत चला, कामी पडेल नक्कीच. हिमालयाच्या पर्वत श्रेणीमध्ये आपल्याला आढळतील. उंचावर गेल्यावर याची सूचपर्णी म्हणजे कोनिफेरस झाडे आपल्याला आढळतात. लाईक ते तुम्ही पाहिलं असेल, क्रिसमस ट्री, अशा टाईपचे हे कसं काय असतात पर्वतीय वने किंवा हिमालयाच्या साईडला. बर्फ पडतो ना, तर बर्फ हे इथे जमून नाही राहायला पाहिजे, हे खाली पडलं पाहिजे बर्फ, म्हणून हे झाडाने असा आकार घेतलेला आहे स्वतःचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यांचे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल काय काय आहेत, पाईन, देवदर आणि सिल्वर फर. सिल्वर फर. ओके. हे झाले 5, 4. आता 5वा जे आहे ते खारफुटी वने किंवा दलदलीची वने किंवा मँग्रोव्ह फॉरेस्ट. मँग्रोव्ह फॉरेस्ट. स्टार्टिंगला एकदा मी जेव्हा मी या क्षेत्रात येत होते तेव्हा काय म्हणतात, राज्यसेवा द्यायची होती मला, आणि मँग्रोव्ह फॉरेस्ट मला फार आवडलं होतं. फार म्हणजे ते एक सर होते ना, काय म्हणतात हे, दिगराज सिंग राजपूत सर, त्यांनी इतकं छान या मँग्रोव्ह फॉरेस्टला एक्सप्लेन केलं होतं ना, एकदम मनात बसलं होतं त्यावेळेस हे. ठीक आहे. तर मँग्रोव्ह फॉरेस्ट जे आहेत समुद्रकिनारी आणि नद्यांच्या जे काही किनार आहे मुखाशी ते सापडले जातात. कुठे कुठे आहे ते, सुंदरबन हे खूप इम्पॉर्टंट आहे. सुंदरबन हे जे आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे. कोकण किनारपट्टी, कोकणाच्या साईडला पण समुद्र भरपूर आहे. ठीक आहे. म्हणजे समुद्र आहे, समुद्र भरपूर नाही, समुद्र आहे. तर मँग्रोव्ह फॉरेस्ट तिथे आढळतात. हे काय करतात, हे जर काही वादळ वारा आला का नाही, ते वाचवतात, म्हणजे ते स्टॉप करतात. ठीक आहे. झाडांची जी मुळे आहेत ती पाण्याबाहेर असतात त्यांची, तरी पण पाण्याच्या आत जरी असते ना, समुद्राच्या आत जरी असते तर ते मरणार नाहीत, इतके ते स्ट्रॉंग असतात मँग्रोव्ह फॉरेस्टचे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सुनामी, लाट वगैरे त्यांच्यापासून रक्षण करत असतात. हे झाले 5चे 5.
स्वतःला नेलं ना तिथे मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये तुम्ही. असो. आणि अजून एक सांगायचं राहिलं, महाराष्ट्रात सर्वात जास्त वने कुठे आढळतात असं जर विचारलं तर गडचिरोली हे नाव लक्षात ठेवा. काय नाव लक्षात ठेवा? गडचिरोली. विदर्भात आहे हे. तर इथे खूप जास्त फॉरेस्ट आपल्याला आढळतील आणि सगळ्यात कमी कुठे आढळतात? लातूर येथे. ओके. चला, 8वा प्रश्न पहा. अमॉंग द गिवन ऑप्शन्स विच बर्ड इज नोन फॉर बिंग द टॉलेस्ट. तर ऑस्ट्रिच हा टॉलेस्ट आहे. काय म्हणत आहे? बर्डमध्ये विचारत आहे. ते जर ॲनिमल असता तर काय? जिराफ असतं उत्तर. ठीक आहे. ऑस्ट्रिच आहे. ऑस्ट्रिचचे अंडे पण मोठी असतात. हे उडू शकत नाहीत पण धावतात, खूप भारी धावतात. आणि काय यांचं इम्पॉर्टन्स? सपोज यांनी जर यांना हे माणसं खात नाहीत, ठीक आहे, पण यांना माणसांनी जर त्रास दिला तर एक लातमध्ये माणूस फुई म्हणजे देवाकडे जाईल असा सीन असतो. माणूस काय, एखादा जर सिंह पण असेल तर तोही जखमी होईल चांगलाच. ठीक आहे. तर हे ऑस्ट्रिचचं होतं. हमिंगबर्ड हा सर्वात छोटा पक्षी आहे. हा सर्वात छोटा. एक लक्षात आलं मला एकदम, आज काय काय लक्षात येत आहे मला. मी शॉर्ट्स पाहत होते आणि एक पत्रकार एक विचारतो व्यक्तीला की सगळ्यात छोटा पक्षी कोणता आहे जगात. तर सगळ्यात छोटा पक्षी मच्छर म्हणतो तो. भाई साहेब, असेल हा जोक फडतूस मला इतका हसू आलं होतं तेव्हा. तर हमिंगबर्ड आहे सर्वात छोटा पक्षी. गोल्ड क्रेस्ट हा एका कुठल्या तरी ना देशाचा छोटा पक्षी आहे, कुठल्या तरी देशाचा. पण हमिंगबर्ड पूर्ण जगाचा छोटा पक्षी आहे. पिकॉकचं काय सांगू. असो. चला, नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे? तर केरळचा साक्षरता दर हा सर्वाधिक आहे. केरळमध्ये 94.0% साक्षरता दर आहे. मेलचा विचारला तर 96.1%. फिमेलचा विचारला तर 92.1%. इथे एक सिमिलर आहे. 4% मागे आहेत फिमेल. ठीक आहे. इथे 4% मागे असं लक्षात ठेवू शकता. 96, 92, 4% मागे, 94. ठीक. असो. नेक्स्ट क्वेश्चन. हे बऱ्याचदा झालेला आहे आपला प्रश्न केरळचा. म्हणजे 2-3 शिफ्टमध्ये हा ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये हरियाणाने निरोगी हरियाणा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सुविधा पुरविल्या जातात? तसं इथे करंटचा क्वेश्चन आलेला आहे. सर्वसमावेशक विनामूल्य आरोग्य तपासणी. ठीक आहे. तर हरियाणाबद्दल दिलेलं आहे. हरियाणाचं इम्पॉर्टन्स सध्या काय आहे करंटमध्ये? यमुना नदीचं इम्पॉर्टंट आहे. यमुना रिव्हर पाईपलाईन जी आहे प्रोजेक्ट, ती कोणा सोबत होत आहे? हरियाणा आणि राजस्थान. हरियाणा वर्सेस राजस्थान नाही, हरियाणा आणि राजस्थान सोबत होत आहे. भारताचे जे पहिले वर्ल्ड पीस सेंटर जे आहे ते कुठे बनलेले आहे? गुरुग्राम, हरियाणा. गुरुग्राम, हरियाणा इथे बनलेले आहे. हे हरियाणाचे 2 इम्पॉर्टंट गोष्टी झालेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. त्रिपुराचे दासपारा गाव हे भारताचे पहिले डॅश गाव बनलेले आहेत. तर जैव गाव हा पण त्यावेळेसचा करंट होता. आता भारताचे पहिले डिजिटल नोमॅड विलेज म्हणजे डिजिटल गाव कोणते आहे? सध्या करंटमध्येच सांगत आहे. सिक्कीममध्ये आहे ते याकतेन म्हणून आहे. सिक्कीम, याकतेन. हे तुम्हाला करायला लागेल ना, हे आता ऑप्शनच नाही तुमच्याकडे. असे करंटचे तर करणं भागच आहे. ओके. आणि भारताचे पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव कोणते आहे? तर अमरावती, जी आंध्र प्रदेशची काय राजधानी आहे. ठीक आहे. क्वांटम कम्प्युटिंग गाव. ओके. आणि गुनेरी गुजरातचं एक लक्षात ठेवा. गुनेरी गुजरात फर्स्ट जैवविविधता वारसा गाव बनलेला आहे. फर्स्ट जैवविविधता वारसा गाव. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणती हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही?
तर विंध्य पर्वतरांग हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही आहे. विंध्य पर्वतरांग कुठे कुठे आढळते आपल्याला? MP, UP, बिहार. ठीक आहे, हे एकदम थोडंसं खाली आहेत हिमालयाच्या तिथे थेट नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, विंध्य पर्वताचं काय इम्पॉर्टन्स आहे? विंध्य पर्वत जे आहे ते गंगेचे मैदान आणि दक्षिण पठार जे आहे त्यांना वेगळं करत ते. ठीक आहे, ही विंध्य पर्वत समजा आणि हे गंगेचे मैदान समजा आणि हे आहे पठार. तर त्यांना वेगळं करण्याचं काम कोण करते? आपले विंध्य. विंध्याच्या एकदम दक्षिणेला कोणती नदी आहे? नर्मदा नदी आहे. मला तुम्ही सांगायचं आहे, नर्मदा नदीचं जे उगम आहे ते अमरकंटक येथे आहे. आणि अमरकंटक हे कुठे आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. ओके, आता हे पीर पंजाल, धौलाधर पर्वतरांग, झंस्कर पर्वतरांग थोडंसं पाहूया. एक सेकंड. हिमालय बद्दल दिलेलं आहे, तर हिमालयाचा थोडंसं डीपमध्ये पाहूनच घेऊ एकदा. हिमालय हा एक यंग फोल्ड माउंटेन आहे, म्हणजेच अर्वाचीनवाली पर्वत आहे. म्हणजे थोडं थोडं वाढत जातो तो. 1-1 किलोमीटर, किती किलोमीटर तो वाढतच जातो. त्याचं रिझन जरासं मोठं आहे, पण एवढं लक्षात ठेवा ते दरवर्षी वाढतच जातो. ठीक आहे, याचे कोणते कोणते भाग आहेत? यांचे भाग आहेत बृहद हिमालय हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे कंबाईनमध्ये. बृहद हिमालय जे आहे तो हिमाद्री म्हणून पण ओळखला जातो आणि सर्वात उंच भाग आहे. माउंट एव्हरेस्ट तिथे आपल्याला पाहायला मिळेल. माउंट एव्हरेस्ट कुठे आहे? नेपाळमध्ये आहे. किती हाईट आहे माउंट एव्हरेस्टची? 8848. ठीक आहे, 888 असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, मीटर. दुसरी गोष्ट म्हणजे जे बृहद हिमालय आहे ना, तिथेच आपल्याला काय पाहायला मिळणार? तर झंस्कार पाहायला मिळणार. ठीक आहे, झंस्कार पर्वतरांग बृहद हिमालयामध्ये. दुसरा भाग आहे लघु हिमालयाला हिमाचल असेही म्हणतात. तिथे थंड ठिकाण आहेत, सिमला, परत मनाली. आजकालचे पुण्याचे जे स्टुडंट आहेत खूप मनालीला जात असतात. चाललोय मी मनाली माझ्या मित्रमैत्रिणींसोबत वगैरे. तर ते कुठे ठिकाण हिमाचलमध्ये आहे किंवा लघु हिमालयामध्ये आहे. तिथे काय काय आढळतं? पीर पंजाल आणि धौलाधर पर्वतरांग. पीर पंजाल आणि धौलाधर. ओके, हे दुसरा झाला. तिसरा आहे शिवालिक टेकडी. हा हिमालयाचा सर्वात दक्षिणेकडील कमी उंचीचा भाग आहे. ठीक आहे, हिमालयाचा दक्षिणेकडील कमी उंचीचा भाग आहे हा. कोणता? शिवालिक. इतका झाला. आता माउंट एव्हरेस्ट बद्दल बोलले तर पहिला माउंट एव्हरेस्ट हे जगात सगळ्यात हायेस्ट हिल आहे. दुसऱ्या नंबरवर येतं हे सांगितलं मी तुम्हाला, K2 आहे. तरी पण थोडंसं इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. हे आहे नेपाळमध्ये. हे काराकोरम किंवा ऑस्टिन, गॉडविन ऑस्टिन पण म्हणतात K2ला. ठीक आहे, हे कुठे आपल्याला पाहायला मिळणार? पहिले भारताचा भाग होता पण आता पाकमध्ये गेलेला आहे. तिसरा कंचनजंगा, जगात तिसरा हायेस्ट आहे. हे सिक्कीममध्ये आहे, भारतामध्ये येतं. ठीक आहे, सिक्कीम. परत हिमालयाच्या नद्या, इम्पॉर्टंट नद्या कोणत्या कोणत्या आहेत? सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा जे आहे त्याला अरुणाचल प्रदेशमध्ये काय म्हणतात? तर दिहांग म्हणतात, ब्रह्मपुत्र. ठीक आहे, आणि ग्लॅशियर जे आहेत, मोठे मोठे बर्फाचे साठे जे आहेत ते त्यांचे काय नाव आहेत? एक आहे सियाचीन, एक आहे गंगोत्री. गंगोत्री नदीमधून गंगोत्रीतून कोणती नदी उगम पावली जरा सांगा बरं. हां, हिमालयाची खिंड एक राहिल्या. हिमालयाचे जे खिंड असतात म्हणजे जे काही पर्वतामध्ये असा एक रस्ता असतो, तो रस्ता जो एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी नैसर्गिक मार्ग उपलब्ध करण्यासाठी, ट्रेडिंगसाठी वगैरे तयार केलेला असतो. ठीक आहे, एक रस्ता. हे लक्षात ठेवायचं आहे. खिंड म्हणजे काय नेमकं? तर शिपकीला पास. कोणते कोणते रस्ते, इम्पॉर्टंट रस्ते मी तुम्हाला सांगत आहे. शिपकीला, ला म्हणजेच पास. मी सरळ इथे पास लिहून देईन तुम्हाला. शिपकीला पास हे कुठे कुठे आहेत? भारत आणि तिबेट च्या मध्ये आहे. हा रस्ता भारत टू तिबेटमध्ये जाणारा आहे. सतलज नदीच्या दरम्यान तो हा रस्ता. नेक्स्ट आहे जोजिला पास. आठवलं का काही? जोजिला पास तो येणार श्रीनगर आणि लेह लद्दाख.
श्रीनगर मी गेले होते श्रीनगरला, पण लेहला नाही. लेह नाही. मस्त आहे. ठीक आहे. तर जर भारतातील सर्वात उंच खिंड विचारली तर जोजिला पास आहे, ती लडाखमधली. ठीक आहे. जेलेपला पास जे आहे ते सिक्कीममध्ये येणार. ठीक आहे. तिबेट, सिक्कीम टू तिबेट हे चुंबी खोऱ्यातून जाते. रोहतांग एक लक्षात ठेवा. रोहतांग हे कुल्लू ते लाहोल स्पिटी. आता इथे सध्या काय बनत आहे? अटल टनल बनत आहे. हा करंट आहे. अटल टनल बांधला जात आहे. अजून एक फायनल, नथुला पास हा इम्पॉर्टंट आहे. हा इंडिया वर्सेस चायना, इंडियातून चायना मध्ये जाणार आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट पासेस मी तुम्हाला सांगितले. काय काय शिकलात तुम्ही? हिमालयाचे जे फोल्ड माउंटेन आहे त्यांचे भाग आहेत बृहद, लघु, शिवालिक टेकडी. ठीक आहे. तिथे नद्या आहेत, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. ग्लेशियर आहेत. कोणते? सियाचीन आणि गंगोत्री. दुसरं म्हणजे आपण खिंड पाहिलं, शिपकीला, जोजिला, जेलेपला, रोहतांग, नातू. ठीक आहे. ह्याला तुम्ही काय करायला, नातू वगैरे थोडंसं रिलेटिव्स वगैरे बनवून एक ट्रिक बनवू शकता. ठीक आहे. विंध्य नदीचं पाहिलेलं आहे आपण, MP, UP, बिहारमध्ये. दक्षिणेला नर्मदा नदी आहे. तुम्हाला प्रश्नही विचारलाय मी, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खालीलपैकी कोणी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि लाखोंसाठी अन्न नावाची मोहीम सुरू केली? तर पंजाबराव देशमुख यांनी स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे. हे कृषी मंत्री होते, पहिले कृषी मंत्री भारताचे. परत शामराव देशमुख, विमलाबाई देशमुख तर या त्यांच्या पत्नी होत्या. नॉट सो इम्पॉर्टंट. शामराव देशमुख, आशुतोषराव देशमुख पण मुलगा आणि नातू काहीतरी होते. आशुतोषराव देशमुख हे बहुतेक मुलगा होते पंजाबराव देशमुख यांचे, आणि शामराव देशमुख हे नातू, इफ आय एम नॉट रॉंग. पण हे इम्पॉर्टंट नाही ते. ठीक आहे. प्रश्न 14 पहा काय म्हणत आहे. 14वा, मार्च 2023 मध्ये आसामने आपल्या हे आसामचा करंट अफेअर. चला, आसामचे करंट अफेअर तर मी सांगितले ना तुम्हाला. सांगितलेले आहेत मी तुम्हाला. असो, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. आसामचं काही इम्पॉर्टंट नाही, आता सांगितले मी तुम्हाला. क्वेश्चन 15, विच स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉज चूजन फॉर सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार फॉर 2023? तर ओडिसा आहे. आपदा प्रबंधन पुरस्कार मिळालेला आहे ओडिसाला. 2025चा आपदा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर इन्कोइस जी कंपनी आहे त्यांना मिळालेला आहे. हैदराबादमध्ये ही इन्कोइस कंपनी आहे. जर 2026चा विचारला तर सिक्कीमचा आहे. कोणता आहे यार सिक्कीमचा? नाव काहीतरी यसच होता. ठीक आहे. 2026चा सिक्कीम सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, 16वा प्रश्न, जर माहिती आयुक्त, किती टाइम झाला? काय नाही. जर माहिती आयुक्तांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली असेल तर त्यांच्या माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती कशा जास्त कालावधीचा नसावा? तर इथे ॲटलिस्ट 3 वर्ष कालावधी असा आहे. पण इथे सर्वात कमी 5 वर्ष आहे, तर 5 वर्ष 65 एज पर्यंत ते कार्यरत असू शकतात. 3 वर्ष कालावधी, त्यापेक्षा जास्त नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्वातंत्र्यपूर्व भारतातील शिक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे यांनी कोणत्या विषयात क्षेत्रात योगदान दिले? तर रसायनशास्त्रामध्ये फादर ऑफ इंडियन केमिस्ट्री प्रफुल्लचंद्र रे होते. ओके. परत त्यांनी स्टेबल कंपाऊंड मांडलं होतं मर्क्युरस नायट्रेट, इफ आय एम नॉट रॉंग. आणि CV रमन यांनी गणिताशी संबंधित होते. हे CV रमनला यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. हे एक लक्षात ठेवा, नोबेल पुरस्कार मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन. आणि फिजिक्सचं पण, भौतिकशास्त्राचं पण लक्षात ठेवा. फादर ऑफ फिजिक्स असं जर विचारला तर कोण येणार?
आपले एक सेकंड मी गणिताचं बोलले का? रामानुजन आणि सी व्ही रमन मध्ये थोडंसं कन्फ्यूज झालं मला. हा सॉरी. रामानुजन येणार मॅथ्समध्ये आणि भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्समध्ये सी व्ही रमन येणार. सॉरी, तेच म्हणलं मॅथमॅटिक नाही आहे. आणि मी काय बोलत आहे हे मॅथमॅटिक्स हा विषय नोबेल प्राईजमध्ये नाही आहे. नोबेल प्राईजमध्ये 6 विषय आहे. केमिस्ट्री, फिजिक्स, ठीक आहे, मेडिकल, परत काय आपलं काहीतरी लिटरेचर, अजून 2 कुठले तरी आहेत. त्याची ट्रिक होती, मीच विसरले. असो, ठीक. तर भौतिकशास्त्राचे जे काय फादर ऑफ फिजिक्स इंडिया सी व्ही रमन येतील, ठीक आहे. आणि मॅथ्स रामानुजन येतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द सेंट्रल चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जे आहेत, बिफोर एंटरिंग अपॉन हिज हर ऑफिस शॉल मेक अँड सबस्क्राईब अँड ओथ अँड अफर्मेशन बिफोर द डॅश. ओथ अँड अफर्मेशन म्हणजे शपथविधीशी संबंधित आहे, जे आपले सेंट्रल चीफ CIC असतात, केंद्रीय माहिती आयोग जे आहे, त्यांचे जे ओथ अँड अफर्मेशन स्पीच आहे ते कुणाच्या समोर होते? तर प्रेसिडेंट यांच्या समोर होते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संगणकातून हटवण्यात आलेल्या फाईल्स कायमस्वरूपी हटवल्या जाईपर्यंत त्या डॅशमध्ये ठेवल्या जातात. हे तर मोबाईलमध्ये पण लक्षात राहिलं असतं. तुम्ही जर एखादे फोटोज तुमचे डिलीट केले तर ते रिसायकल बिनमध्ये 60 दिवसासाठी किंवा 30 दिवसासाठी स्टेबल असतात. तुम्ही रिस्टोरही करू शकता तुमच्याकडे. तुम्ही विसरून भूल चुकण्याचे डिलीट झालं तर. पण 60 दिवसानंतर इट इज नॉट पॉसिबल, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अकॉर्डिंग टू युनियन गव्हर्नमेंट एस्टिमेट्स बाय 2025 एंटायर इंडिया विल बी covered by Doppler radar network. This network is used for predicting which of the following. तर प्रेडिक्ट कशासाठी? वेदर इव्हेंटसाठी. जे काही अचूक मान आहे, कधी कधी आपल्याला न्यूजमध्ये पाहायला मिळते, इथे खूप पाऊस होणार आहे, पण पाऊस तर येतच नाही. तिकडे खूप खूप पाऊस होणार आहे, पण इथे पाऊस येतो आणि तिकडे होत नाही. असा सीन कधी कधी आपल्याला पाहायला मिळतो. हे चूक हटवण्यासाठी कोणता? डॉपलर रडार नेटवर्क 2025 पर्यंत एक्झॅक्ट आणणार होते, पण फेल आहे. ते नाही आहे, तेवढं एक्झॅक्ट येत नाही, ठीक आहे. व्हॉल्कॅनिक इरप्शन हे खूप हाय लेवलचं असतं. व्हॉल्कॅनिक इरप्शन ह्यासाठी वेगळे काय म्हणतात मशिनरी आहेत. फॉरेस्ट फायर्स जे वणवा आहे त्याशी संबंधित काय सॅटेलाईट आहेत, थर्मल सॅटेलाईट म्हणून, ठीक आहे. आणि अर्थक्विक सिस्मोग्राफ आता तुम्ही म्हणाल ह्युमन बिंग असं आहे की त्यांच्यामध्ये खूप हे असतं, चूल असते की असं काही तयार करायला. पण इम्पॉर्टंट आहे अशा गोष्टी, सिस्मोग्राफ वगैरे. का? तर पुढचे जे काही डिझास्टर होणार आहेत, खूप मोठे जर भूकंप असतील आणि मशीनद्वारे कळालं की हां इथे खूप मोठा भूकंप होणार आहे आणि आपल्याला इथून एक इन्स्ट्रक्शन मिळू शकते की जा तुम्ही इथून उठा आणि दुसरीकडे जा, ठीक आहे. मग असे काही इम्पॉर्टंट माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. 21वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचा भाग 4.1 चा कशाशी संबंधित आहे? तर ते आहे मूलभूत कर्तव्याशी संबंधित, ठीक आहे. पार्ट 1 कशाशी संबंधित आहे? युनियन अँड इट्स टेरिटरीज. पार्ट 2 कशाशी संबंधित आहे? सिटिझनशिप. पार्ट 3 कशाशी संबंधित आहे? फंडामेंटल राईट्स, जे की मूलभूत हक्क आहेत त्याशी संबंधित आहे. आणि सिटिझनशिप नागरिकत्व सेकंड, ठीक आहे. उद्देशिका हा पार्ट नाही आहे. उद्देशिका हा आत्मा आहे राज्यघटनेचा, आत्मा, ठीक आहे. मूलभूत कर्तव्ये 4A मध्ये येतात. आणि 4 मध्ये काय येतात सांगा बरं? DPSP येतात, ठीक आहे. DPSP येतात. नेक्स्ट क्वेश्चन. आता प्रश्न 22वा. खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते? तर जगदीशचंद्र बोस हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. आता सध्या आपल्याला यातले प्रश्न विचारतील हे ह्यांच्याबद्दल दिलेलं आहे. तर जगदीशचंद्र बोस आणि कोण एक कुठला तरी मोठा सायंटिस्ट ह्यांनी मिळून, इफ आय एम नॉट रॉंग, बोरॉन्स नाही, काय यार काय होता, प्लाझ्मा फाउंड केलेला आहे. असो, मी थोडंसं याबद्दल रीड करेन आणि तुम्हाला सांगेन ना, ठीक आहे. जे काही इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगेन. तर भौतिकशास्त्रज्ञ होते जगदीशचंद्र बोस.
श्रीनिवास रामानुजन मॅथमॅटिशियन होते. हे AR देसाई तर इम्पॉर्टंट नाही आहेत. गोविंद सदाशिव घुर्वे. गोविंद सदाशिव घुर्वे समाजशास्त्रज्ञ होते, आय थिंक सो. समाजशास्त्रज्ञ, हां. घुर्वे जे आहेत ते भारतीय समाजशास्त्रज्ञाचे जनक होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मेवाडच्या भिल्लांचे नेतृत्व करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला उदयपूरच्या बिजोलिया चळवळीशी संबंधित होता? तर मोतीलाल तेजावत हे बिजोलिया चळवळीशी संबंधित होते. ठीक आहे. यांनी जे राजस्थानमध्ये भिल्ल जमात होती, राजस्थानची जी भिल्ल आणि काहीतरी सिया जमात जी होती, त्यांना एकत्र केलेले आणि एकी हे काय म्हणतात, चळवळ सुरू केली होती अजून त्यांनी. ठीक आहे. बिरसा मुंडा हे तर झारखंड आणि बिहारशी संबंधित आहेत. यांनी उलगलन हे चळवळ सुरू केली होती. उलगलन. ठीक आहे. आणि तिरोध सिंग मेघालयाशी संबंधित आहेत. आणि लक्ष्मण नाईक हे ओडिसाशी संबंधित आहेत. ओके. असं चळवळमध्येच. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द कॉम्पोनंट्स ऑफ फूड दॅट आर कॉमनली रेफर्ड टू ॲज अ बॉडी बिल्डर. तर प्रोटीन नेहमी सांगत असतात, पनीर खा वगैरे वगैरे. आपण पाहत असतो शॉर्ट्स वगैरे, त्यावरही दाखवतात मुली पनीर वगैरे मोजून खात आहेत. सोयाबीन वगैरे, त्यामध्ये काय असतं? प्रोटीन असतं, कॅल्शियम. पनीरमध्ये कॅल्शियम असतं, सोयाबीनमध्ये प्रोटीन असतं. प्रोटीन कन्झ्युम करतात ते. शुगर तर येणार नाही, कार्बोहायड्रेट्स येईल इथे. आणि हे जे आहे ते इन्स्टंट एनर्जीसाठी असतं. फायबर पचनशक्तीशी संबंधित आहे. आणि सोडियम शरीरातील जे काही पाणी आहे ना, त्याशी संबंधित आहे. पाणी आणि त्याच्या दरांचे जे संतुलन असतं ते राखण्यासाठी हे असतं. ओके. आता फायनल क्वेश्चन आहे हा. खालीलपैकी कोणते चुकीचे जुळवलेले आहेत? तर आर्टिकल दिलेले आहेत 6, 9, 7, 11. 6 आणि 7चे एक ट्रिक सांगितलं होतं, लक्षात येते का? 6 वाजता पाकिस्तानातले लोक भारतात येतात आणि 7 वाजता भारतातून जातात वापस. तर पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्यांचे जे काही नागरिकत्व हक्क, 7मध्ये भारतीय राज्यघटना, स्थलांतर करून पाकिस्तान गेलेल्या व्हॉटेवर. ठीक आहे. हे सगळे सिटिझनशिपचे आर्टिकल दिसत आहेत. सिटिझनशिपच्या बाहेर कुठे आर्टिकल आलेले आहेत का? 5 पासून घेऊन ते 11 पर्यंत सिटिझनशिपचे आर्टिकल तोंडपाठ असणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे एक ना एक असतंच सिटिझनशिपचं, काही ना काय. ठीक. तर हे 6 आणि 7 तर कट झालेले आहेत. 9 मध्ये काय दिलेलं आहे? परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन व्यक्ती नागरिक करणे. आता जे काय आहेत 9 आर्टिकल मी तुम्हाला सांगते. 9 म्हणजे नो म्हणते, हिंदीचा नो डबल ड्युअल सिटिझनशिप. ते म्हणते की भारताचे एकच सिंगल सिटिझनशिप असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही भारताची सिटिझनशिप ॲक्वायर करत आहात, अमेरिकाची सिटिझनशिप ॲक्वायर करत आहात, ते चालेल का? नाही चालणार. तर आर्टिकल 9 भारताचं काय म्हणतो की परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे हा शब्द आलेला आहे. नो. ठीक आहे. 7 झाला. उरला काय? 11वा. सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्व हक्कांचे कायद्याद्वारे विनियमन करणे. तर असं नाहीये, हे आहे संसदेशी संबंधित. 11वा. संसद जे आहे नागरिकत्व कायदा करू शकते, किंवा कोणाला नागरिकत्व द्यायचं आहे, कोणाला द्यायचं नाही, तर ते सांगते संसद. ठीक आहे. आता किती टाइम झाला? फक्त 40 मिनिट झाले आहेत आणि लेक्चर कंप्लीट झालेला आहे इथे आपला. 25 प्रश्न आपण घेतलेले आहेत. ओके. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? आज काय बघणार तुम्ही? आज लेक्चर आज सगळे पळून गेलेले असतील इकडे तिकडे. आज तुम्ही पळून जा अभ्यासाशी, ती तुम्हाला सोडून पळून जाईल. वाईट वाटलं तर सॉरी आहे, पण अभ्यास करा यार, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे अशा गोष्टी नाही आहेत लाईफ टाईम, कधीच मिळणार नाहीत. पण अभ्यास आपल्या हातात आहे ना, ते लाईफ टाईम मिळतं. म्हणून फोकस कशावर करायचं? जर तुमचा अभ्यास झाला असेल तर यस, काय प्रॉब्लेम नाही आहे, जा एन्जॉय करा. नाही तर आधी करा, मग जा, उद्या जा,
आज नाही, अभ्यास करायचा. ओके. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. आता मी आराम करणार आहे, आज मी झोपा काढणार आहे, जाम थकली आहे मी. ठीक आहे, चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.